हिवाळा सुरू झाला कीच आपण पौष्टिक हेल्दी पदार्थ खायला हवे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपली इम्युनिटी कमजोर होते आणि ती इम्युनिटी पॉवर या ड्रायफ्रूटमधून आपल्याला मिळते। आणि हा लाडू तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि तुम्ही नाश्त्याला हा एक सकाळी खाऊ शकता। त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि थकवा येत नाही। चला आता कशी बनवायची ते बघूया। कोणतेही कप वाटीचे प्रमाण घ्या तुम्ही। सारख्या वाटीने 1 वाटी मी घेतलेली आहे काजू, त्याच वाटीने मोजून घ्यायचे आहे आपल्याला बदाम, सारखीच वाटी घ्यायची आहे म्हणजे प्रमाण परफेक्ट होतं, अजिबात तुमचे लाडू चुकणार नाही। आणि 1 वाटी घेतलेला आहे खोबरं, हे किसलेलं आहे, घरीच किसून घेतलेलं आहे मी 1 वाटी। आणि 1 वाटी खारकाचे तुकडे, यातल्या बिया काढून आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहे खारीक। आणि त्याच वाटीने 1 वाटी अक्रोडसुद्धा घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी आपल्याला मगजबी घ्यायची आहे सारख्याच वाटीने आणि अर्धी वाटी मनुके घ्यायचे आहे आपल्याला। अशा पद्धतीने एवढे आपले ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही यामध्ये ॲड करू शकता किंवा एखादं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता साहित्य एवढं लागणार आहे आपल्याला। आता कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये आपण घेतलेले सर्व काजू भाजून घ्यायचे आहे। लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण तूप टाकूया। जेवढं तूप घेतलं आपण ते संपूर्ण तूप थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला वापरायचं आहे। अगदी थोडंसं टाकूया म्हणजे छान भाजतात काजू एकदम खमंग असे। आणि लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। काजूमध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नीज आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात, त्यामुळे रोज जरी आपण आहारामध्ये समावेश केला तर उत्तमच आहे। काजू तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असे भाजले गेलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण बदामसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। लो फ्लेमवर थोडं थोडं तूप टाकून आपण सर्व साहित्य असंच भाजून घेणार आहोत। आणि बदाम हे ब्रेन फूड आहे असं म्हटलं जातं। यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया। आणि भिजवलेले बदाम खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। त्याने आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो, त्यामुळे मुलांनासुद्धा तुम्ही भिजवलेले बदाम देऊ शकता रोज खाण्यासाठी, त्याने बुद्धीही चांगली राहते। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। आता हे सुद्धा भाजलेले आहे बदाम छान। आता हे सुद्धा त्याच डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि यामध्ये आता अक्रोड आपण भाजून घेऊया। अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि झोपही चांगली लागते, त्यामुळे अक्रोड खाणे सुद्धा खूप फायद्याचे आहे। आता हे सुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। याला तूप टाकायची गरज नाही, कढईला तूप होतं त्यामध्येच आपण हे भाजून घेतलेलं आहे छान। सर्व साहित्य एकाच डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि सुकं खोबरंसुद्धा आपण भाजून घेऊया। लो फ्लेमवर सर्व आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे मंडळी। खोबरं तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि आता मगजबीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि ती गरम कढई आहे त्यातच मी थोडंसं भाजून घेणार आहे। याला जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी, त्यामुळे मी लास्टला भाजून घेत आहे। फक्त आपली आता खारीक राहिलेली आहे भाजायची, ही सुद्धा छान अशी भाजलेली आहे। तडतड असा आवाज येतो भाजल्यानंतर। आता ही काढून घेऊया आपण आणि आता कढईमध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला खारीक अशी एकदम खमंग भाजून घ्यायची आहे। तूप आधी वितळून घेऊया आणि यामध्ये आता खारीक घेऊया आपण, मस्त अशी भाजून घ्यायची आहे। तुपामध्ये छान भाजते आणि मिक्सरला लवकर बारीक होते, त्यामुळे आपल्याला तुपामध्ये खारीक भाजायची आहे। आणि सर्व साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचं। तुम्ही पाहू शकता खारीक अशी छान भाजत आलेली आहे, थोडी नरम पडते आपण आधी भाजल्यानंतर, नंतर आपोआप ती थंड झाल्यावर कडक होते, खमंग होते, तुम्ही पाहू शकता। आता ही काढून घेऊया आपण आणि त्याच कढईमध्ये आपले जे मनुके राहिले होते छान भाजून घेऊया। तुपामध्ये भाजल्यानंतर हे फुलतात, फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपले लाडू भरपूर दिवस टिकतात। तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज होत आलेला आहे। मनुके आपले छान भाजलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी सर्व साहित्य आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वात आधी आपण खारकेचे तुकडे मिक्सरला वाटून घेऊया। एकदम बारीक आपल्याला पूड करायची आहे, आपण तुपामध्ये भाजल्यामुळे लवकर बारीक होतं। आधी आपण थोडेसे फिरून घेऊया, तुम्ही पाहू शकता असे फिरून घेतलेले आहे मी। आणि यामध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे, म्हणजे भांड्याला अजिबात चिटकत नाही, एकदम बारीक अशी याची पावडर तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तुम्हाला यापेक्षा बारीक लागत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा काढू शकता, इझिली बारीक होते तूप टाकल्यामुळे। आणि बाकीचं साहित्यसुद्धा आपण एकत्रित मिक्सरला वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला खूप अशी बारीक पूड नाही करायची आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। सर्व साहित्य मिक्सरला काढून घेतलेलं आहे जाडसर असं। आणि आता आपली मगजबी आलेली आहे, तीसुद्धा आपण एकदा फिरून घेऊया मिक्सरला। आणि थोडीशी मी साईडला ठेवणार आहे, अख्खीच टाकणार आहे त्यामध्ये,
खूप छान लागते। ही नाही बारीक केली तरी चालेल, तुम्ही अख्खीसुद्धा टाकू शकता। अगदी भरड केलेली आहे याची। आणि हे साहित्य आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आपला गूळ राहिलेला आहे वितळवायचा, तो गूळ आपण वितळून घेऊया। आपण मनुके भाजून घेतलेली तीच कढई आहे आणि आता राहिलेलं तूप आपण सर्व यामध्ये टाकून देऊया आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। यामध्ये लो फ्लेमवर फक्त वितळून घ्यायचं आहे, आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही याच्यामध्ये आणि पाकसुद्धा करायचं नाही, फक्त वितळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गॅस अजिबात वाढवायचा नाही आपल्याला, यामधले गुठळीसुद्धा ठेवायची नाही। गूळ वितळवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात असा जो वितळला जातो। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे खडे आपल्याला यामधली फोडून घ्यायची आहे, विरघळलेली आहे तुम्ही पाहू शकता। आता हे आपण लगेच या ड्रायफ्रूटमध्ये टाकून देऊया, गरमागरमच टाकायचं आहे, आपल्याला थंड करायचं नाही आणि कोमट असतानाच लगेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे। गूळ टाकून झाल्यानंतर आपण लगेच हे मिक्स करूया आणि थोडं कढईला राहिलेलं असेल तर आपण त्यामध्ये हे मिश्रण टाकून लगेच मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व गूळ यामध्ये जातो, अजिबात वाया जात नाही। अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आपल्याला। गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने मिक्स करून घेऊ। थोडंसं गूळ कढईला बाकी आहे, त्यामुळे आपण हे मिश्रण कढईमध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया, म्हणजे गूळ अजिबात आपला वाया जात नाही। अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं आहे मंडळी। खूप छान हे लाडू होतात। तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा मंडळी। आता पूर्णपणे गूळ यामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण हाताने हे छान असे मिक्स करून घेऊया, म्हणजे हाताची चव यामध्ये उतरते आणि छान असे लाडू आपले तयार होतात। लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे हे, नाश्त्यासाठी तुम्ही मुलांना ह्या टिफिनमध्ये देऊ शकता। आणि आपण साईडला अख्खी थोडी मगजबी आणि मनुके ठेवले होते, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून देऊया आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व यामध्ये जे पदार्थ टाकले आहे आपण ते एकजीव होतात आणि बेस्ट असे आपले लाडू तयार होतात। हे सर्व साहित्य अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, हाताने थोडंसं चोळायचं आहे, म्हणजे कुठेही गुठळी राहत नाही, गूळ पूर्णपणे यामध्ये मिक्स होतो आणि लगेच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहे। तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही लाडू तयार करू शकता मंडळी। थोडंसं मिश्रण घेऊन हातावर असं दोन्ही हाताने दाबायचं आहे आपल्याला, म्हणजे छान होतात लाडू, एकदम बेस्ट। मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा। तुम्ही लाईकसुद्धा करत नाही मंडळी, रेसिपी आवडली असेल तर फक्त रेसिपी बघता आणि निघून जाता। तुम्ही पाहू शकता मस्त असे लाडू वळल्या गेलेले आहेत। आता असेच लाडू सर्व वळून घेते आहे मी आणि एका डिशमध्ये आपण हे लाडू काढून घेऊया। तयार आहे आपले मिक्स ड्रायफ्रूट लाडू, एकदम हेल्दी, झटपट तयार होणारे, खूप साऱ्या पोषक घटकांनी भरलेले असे हे हेल्दी ड्रायफ्रूट लाडू या हिवाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा करून बघा। मंडळी आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच हेल्दी रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।